स्वागत आहे. आजची चर्चा सुरू करण्यापूर्वी मला एक गोष्ट शेअर करावीशी वाटते. काल रात्रीचीच गोष्ट आहे. साधारण 10 वाजता मी माझं काम संपवून लॅपटॉप बंद केला आणि आणि मला जाणवलं की माझे डोळे प्रचंड थकले होते. असं वाटत होतं जणू डोळ्यांवर कोणीतरी दाब दिलाय. आणि गंमत म्हणजे ही काही नवीन गोष्ट नाहीये. रोज संध्याकाळी हेच होतं. आपण सगळेच चष्मा वापरतो बरोबर, पण कधी असा विचार केलाय का की आपला चष्मा ज्या जगासाठी बनवला होता ते जग आता राहिलंच नाहीये. अगदी. पारंपरिक चष्मे दूरचं स्पष्ट दिसावं यासाठी बनवले होते. पण आपलं जग आता तसं नाहीये. आपलं जग आता आपल्या हातातला मोबाईल, समोरचा लॅपटॉप आणि काही फुटांवर उभ्या असलेल्या माणसांमध्ये विभागलं गेलंय. आज आपल्याकडे झायसच्या स्मार्ट लाईफ सिंगल व्हिजन लेन्सबद्दल काही माहिती आली आहे. आणि आपलं आजचं मिशन हे आहे की या माहितीच्या आधारे आपण हे समजून घेऊ की हे नवीन तंत्रज्ञान आपल्या या डिजिटल डोळ्यांच्या समस्येवर खरंच काही उपाय करतंय का, की ही फक्त एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. चला जरा खोलात जाऊन बघूया. तुम्ही जो अनुभव सांगितला ना, तो आज अक्षरशः कोट्यावधी लोकांचा अनुभव आहे. यालाच डिजिटल आय स्ट्रेन किंवा काही जण कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम असंही म्हणतात. हां. आणि तुम्ही अगदी बरोबर ओळखलं, याचं मूळ आपल्या पारंपरिक सिंगल व्हिजन लेन्सच्या डिझाईनमध्ये आहे. या लेन्स म्हणजे बघा अनेक दशकांपूर्वीच्या जीवनशैलीसाठी बनवल्या होत्या. त्यांचं मुख्य काम काय, तर दूरच्या वस्तू स्पष्ट दाखवणं. त्या लेन्सच्या मध्यभागी एक स्वीट स्पॉट असतो, जिथून दूरचं अगदी क्लिअर दिसतं. ओके. पण जेव्हा आपण त्या लेन्स घालून मोबाईल किंवा लॅपटॉप पाहतो, तेव्हा आपली नजर त्या स्वीट स्पॉटवरून खाली किंवा कडेला जाते. आणि लेन्सच्या कडेचा भाग हा तर दूरच्या दृष्टीसाठीच बनवलेला असतो. त्यामुळे जवळच्या स्क्रीनवर फोकस करताना डोळ्यांच्या स्नायूंवर प्रचंड ताण येतो. हो, हे जाणवतं. दिवसभर हे हजारो वेळा होतं. दूर पाहणं, जवळ पाहणं, परत दूर पाहणं. आणि दिवस अखेरीस त्याचे परिणाम आपल्याला जाणवतात. अगदी बरोबर. मला आठवतंय, माझ्या जुन्या चष्म्यातून कम्प्युटरवर काम करताना थोड्या वेळाने मान दुखायला लागायची. कारण मला स्क्रीनचा फोकस बरोबर मिळवण्यासाठी मान एका विशिष्ट कोनात ठेवावी लागायची. आता या नवीन लेन्सच्या माहितीपत्रकात काही भारी शब्द वापरले आहेत. स्मार्ट डायनॅमिक ऑप्टिक्स आणि 3D ऑब्जेक्ट स्पेस मॉडेल. डायनॅमिक म्हणजे सतत बदलणारं, म्हणजे याचा अर्थ असा होतो का की ही लेन्स आपण कुठे पाहतोय यानुसार स्वतःला बदलते, की ही फक्त एक मार्केटिंगची आकर्षक टर्म आहे? हा खूप चांगला प्रश्न आहे. नाही, ही लेन्स स्वतःला बदलत नाही, पण ती ज्या पद्धतीने बनवली आहे तीच पूर्णपणे डायनामिक आहे. अच्छा. पारंपरिक लेन्स बनवताना एका स्थिर म्हणजे स्टॅटिक मॉडेलचा विचार केला जायचा. डोळा समोर बघतोय बस. पण झाईसने जे केलं ते पूर्णपणे वेगळं होतं. त्यांनी लाखो लोकांच्या डोळ्यांच्या आणि डोक्यांच्या हालचालींचा डेटा गोळा केला. अरे वा. लोक मोबाईल पाहताना मान किती वाकवतात, गाडी चालवताना किती वेगाने नजर आरशात आणि रस्त्यावर फिरवतात, चालताना जमिनीकडे आणि समोर कसं पाहतात, या सगळ्या सवयींचा अभ्यास केला गेला. या बिग डेटाच्या आधारे त्यांनी एक 3D ऑब्जेक्ट स्पेस मॉडेल तयार केलं. ओके. याचा सोपा अर्थ असा की त्यांनी आपल्या आजूबाजूच्या जगाचा एक नकाशा तयार केला आणि त्या नकाशात आपण कुठे आणि कसं पाहतो हे मॅप केलं. आणि मग या डायनामिक मॉडेलवर आधारित लेन्सची रचना केली गेली. त्यामुळे ही लेन्स फक्त समोर पाहण्यासाठी नाही, तर आपल्या नजरेच्या प्रत्येक हालचालीसाठी ऑप्टिमाइज केलेली आहे. म्हणजे हे फक्त ग्लासचं तंत्रज्ञान नाहीये, तर हे डेटा सायन्स आणि मानवी वर्तणुकीच्या अभ्यासाचं मिश्रण आहे. हे खूपच रंजक आहे. पण यामुळे प्रत्यक्ष वापरात काय फरक जाणवतो? कारण शेवटी वापरणाऱ्याला या सगळ्या डेटा सायन्सशी काही देणं घेणं नाहीये, की नाही? त्याला फक्त स्पष्ट दिसायला हवं. अर्थात. आणि फरक जाणवतो. याचा सर्वात मोठा आणि पहिला फरक जाणवतो तो लेन्सच्या कडेच्या भागातून पाहताना. पारंपरिक लेन्समध्ये जो स्विमिंग इफेक्ट किंवा धुसरपणा जाणवतो, तो यात खूप कमी केला आहे. स्विमिंग इफेक्ट? अच्छा, ओके, समजला. याला ते स्मूथ ट्रान्झिशन म्हणतात. याची कल्पना अशी करा की तुम्ही एखाद चांगल्या कॅमेऱ्याच्या व्ह्यू फाइंडरमधून बघत आहात. तुम्ही नजर थोडी जरी बाजूला नेली तरी तुम्हाला चित्र स्पष्ट दिसतं. पण एखादा जुन्या किंवा खराब कॅमेऱ्यात नजर बाजूला नेताच चित्र वाकडं तिकडं किंवा धुसर दिसू लागतं. तोच तो इफेक्ट. या नवीन लेन्समध्ये तो परिणाम कमी केल्यामुळे गाडी चालवताना, चालताना किंवा आजूबाजूला नजर फिरवताना दृष्टी अधिक स्थिर आणि आरामदायक वाटते. डोळ्यांना आणि मेंदूला कमी कष्ट घ्यावे लागतात थोडक्यात. ते म्हणतात की या लेन्समध्ये पारंपरिक लेन्सपेक्षा 88% जास्त मोठे आणि स्पष्ट व्हिज्युअल फील्ड आहे. व्हिज्युअल फील्ड म्हणजे दृष्टिक्षेत्र.
88% हा आकडा म्हणजे अविश्वसनीय वाटतो. हे मोजतात कसं? आणि सामान्य माणसाला हा फरक खरंच जाणवतो का, की फक्त लॅबमधील चाचण्यांमध्ये दिसतो? कारण अनेकदा कंपन्या असे मोठे आकडे सांगतात, पण प्रत्यक्ष वापरात त्याचा अनुभव. तुमची शंका योग्य आहे. हा आकडा मार्केटिंगसाठी मोठा वाटत असला तरी त्यामागे एक ठोस तंत्रज्ञान आहे. हे व्हिज्युअल फील्ड म्हणजे लेन्सचा तो भाग जिथून तुम्हाला कोणतीही विकृती किंवा धुसरपणा न जाणवता स्पष्ट दिसतं. ओके. पारंपरिक लेन्समध्ये हा भाग फक्त मध्यभागी जास्त असतो आणि कडेला कमी होत जातो. या लेन्सच्या डिझाईनमध्ये पृष्ठभागावरील प्रत्येक बिंदूची गणना केली जाते, ज्यामुळे स्पष्ट दिसण्याचा भाग कडेपर्यंत वाढवला जातो. हं. याला तुम्ही असं समजू शकता की तुम्ही तुमच्या मोबाईलवर एखादा चित्रपट पाहताय आणि तो चित्रपट आयमॅक्स थिएटरमध्ये पाहताय. वा, छान उदाहरण आहे. दोन्ही ठिकाणी चित्र स्पष्ट आहे, पण आयमॅक्समध्ये तुमची दृष्टी पूर्णपणे व्यापली जाते. तुम्हाला मान फिरवून कोपरे पाहण्याची गरज पडत नाही. या 88% मोठ्या दृष्टिक्षेत्राचा हाच फायदा आहे. वापरकर्त्याला स्पष्ट पाहण्यासाठी सतत मान फिरवून लेन्सचा स्वीट स्पॉट शोधण्याची ती गरजच पडत नाही. अच्छा. दृष्टी अधिक नैसर्गिक आणि विस्तारलेली वाटते. म्हणजे मला सतत मान न फिरवता फक्त डोळे फिरवूनही आजूबाजूला स्पष्ट दिसेल, यामुळे मानेवरचा ताण नक्कीच कमी होऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे हे झालं लेन्सचं एक जनरल डिझाईन, जे आजच्या जीवनशैलीसाठी बनवलं आहे. पण प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. माझं वय, माझ्या चेहऱ्यावर चष्मा कसा बसतो, माझी मान धरण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टींचाही दृष्टीवर परिणाम होतो. या वैयक्तिक फरकांचं काय? कारण माहितीपत्रकात एज इंटेलिजन्स आणि इंटेलिजन्स ऑगमेंटेड डिझाईन याबद्दलही उल्लेख आहे. बरोबर. इथेच वैयक्तिकरण किंवा पर्सनलायझेशनचा दुसरा आणि अधिक महत्वाचा थर येतो. आत्तापर्यंत आपण जे बोललो ते झालं एक उत्तम वन साईज फिट्स मोस्ट सोल्युशन. पण एज इंटेलिजन्स याला एका पुढच्या पातळीवर नेतं. याला ते ल्युमिनन्स डिझाईन 2.0 असंही म्हणतात. यामागील विज्ञान खूप सोपं पण प्रभावी आहे. आपल्या वयानुसार आपल्या डोळ्यातील बाहुलीचा म्हणजे प्युपिलचा आकार आणि तिची प्रकाशानुसार लहान मोठी होण्याची क्षमता बदलते. अच्छा. हो, एका 20 वर्षांच्या तरुणाची बाहुली अंधारात जेवढी मोठी होते तेवढी एका 50 वर्षांच्या व्यक्तीची होत नाही. थांबा, म्हणजे तुम्ही म्हणताय की माझ्या वयानुसार माझ्या डोळ्याची बाहुली किती उघडेल याचा अंदाज घेऊन ही लेन्स बनवली जाते. हे तर अविश्वसनीय आहे. म्हणजे रात्री गाडी चालवताना आणि दिवसा पुस्तक वाचताना मला मिळणारा अनुभव वेगळा असेल, कारण लेन्सला या दोन्ही परिस्थितींमध्ये माझी बाहुली कशी प्रतिसाद देईल याची माहिती आहे. अगदी तसंच. वेगवेगळ्या प्रकाश परिस्थितीत बाहुलीचा आकार बदलतो. हा बदल प्रकाशाची किती किरणं डोळ्यात प्रवेश करतात हे ठरवतो, ज्यामुळे दृष्टीच्या स्पष्टतेवर आणि खोलीवर म्हणजे डेप्थ ऑफ फील्डवर परिणाम होतो. बरोबर. एज इंटेलिजन्स तंत्रज्ञान वापरकर्त्याच्या वयानुसार बाहुलीच्या सरासरी आकाराचा अंदाज घेतं आणि त्यानुसार लेन्सच्या ऑप्टिक्सला जुळवून घेतं. याचा परिणाम म्हणजे दिवसाच्या तेजस्वी प्रकाशात आणि रात्रीच्या कमी प्रकाशात दोन्ही वेळेस वापरकर्त्याला अधिक चांगली आणि आरामदायक दृष्टी मिळते. अरे वा, म्हणजे हे तर नेक्स्ट लेव्हल पर्सनलायझेशन झालं. पण माझा अनुभव आहे की 2 समान वयाच्या व्यक्तींची चष्मा वापरायची पद्धत खूप वेगळी असू शकते. काही जण पुस्तक वाचताना मान जास्त वाकवतात, काही फक्त डोळे खाली फिरवतात, काही लोकांचा चष्मा नाकावर खाली घसरलेला असतो, तर काहींचा डोळ्याला चिटकून असतो. या वैयक्तिक सवयींचं काय? इथेच इंटेलिजन्स ऑगमेंटेड डिझाईन म्हणजे आयएडीची भूमिका येते का? परफेक्ट. तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे. इंटेलिजन्स ऑगमेंटेड डिझाईन किंवा IAD ही या तंत्रज्ञानाची सर्वात प्रगत आणि प्रीमियम पातळी आहे. यात फक्त वयच नाही तर वापरकर्त्याच्या शारीरिक आणि वर्तणुकीशी संबंधित अनेक गोष्टींचा विचार केला जातो. जसं की ऑप्टिशियन विशेष उपकरणांनी मोजमाप घेतात, जसं की तुमच्या चेहऱ्यावर फ्रेम नेमकी कशी बसली आहे, डोळ्यांपासून लेन्सचं अंतर किती आहे, फ्रेमचा चेहऱ्याशी कोण म्हणजे अँगल किती आहे, तुम्ही वाचताना मान किती झुकवता. या सगळ्या डेटाचा वापर करून तुमच्यासाठी एक अत्यंत अचूक आणि युनिक लेन्स तयार केली जाते. म्हणजे जर मी वाचताना माझी मान खूप खाली झुकवत असेल, तर माझ्यासाठी बनवलेली लेन्स ही अशा व्यक्तीपेक्षा वेगळी असेल जी फक्त डोळे खाली फिरवते. हो, अगदी तसंच. कारण तुमच्या मान झुकवण्याच्या सवयीमुळे तुम्ही लेन्सच्या कोणत्या भागातून पाहत आहात ते बदलतं. IAD तंत्रज्ञान हे सुनिश्चित करतं की तुम्ही लेन्सच्या ज्या भागातून पाहत आहात
तो भाग तुमच्यासाठी 100% ऑप्टिमाइज केलेला आहे. अच्छा. यामुळे लेन्स अत्यंत अचूक बनते आणि वापरकर्त्याला ती लवकर सवयीची होते. म्हणजे डोळ्यांना आणि मेंदूला जुळवून घेण्यासाठी लागणारा वेळ खूप कमी होतो आणि जास्तीत जास्त स्पष्ट दृष्टी मिळते. ही कल्पना ऐकायला खूप चांगली वाटते. पण या सगळ्या तंत्रज्ञानामुळे लेन्स खूप जाड किंवा जड होते का? कारण शेवटी कोणालाही विटांसारखा जाड चष्मा नको असतो, बरोबर? यात काही तडजोड म्हणजे कॉम्प्रोमाइज करावी लागते का? म्हणजे कडेच्या भागातील दृष्टी सुधारताना लेन्सच्या मध्यभागातील स्पष्टतेवर काही परिणाम होतो? हा एक अतिशय व्यावहारिक आणि महत्त्वाचा प्रश्न आहे. पूर्वीच्या काळात जेव्हा लेन्समध्ये अधिक करेक्शन किंवा वैशिष्ट्य जोडली जायची तेव्हा त्या जाड आणि जड होत असत. हे खरं आहे. पण आधुनिक फ्री फॉर्म मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञानामुळे हे शक्य झालं आहे. ओके. यात लेन्सच्या पृष्ठभागावर हजारो सूक्ष्म बिंदूंवर अचूकपणे काम केलं जातं. यामुळे हे सर्व ऑप्टिकल फायदे एका पातळ आणि हलक्या लेन्समध्ये बसवता येतात. त्यामुळे जाडी किंवा वजनामध्ये कोणतीही मोठी तडजोड करावी लागत नाही. आणि माझ्या दुसऱ्या प्रश्नाचं काय? तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही. या डिझाईनचा उद्देशच हा आहे की मध्यभागातील स्पष्टता कायम ठेवून कडेच्या भागातील स्पष्टता वाढवणे. कोणतीही तडजोड न करता एकूण व्हिज्युअल अनुभव सुधारणे हेच यामागचं ध्येय आहे. तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी पूर्णपणे स्पष्ट झाली आहे. ही झाईस स्मार्ट लाईफ सिंगल व्हिजन लेन्स केवळ पॉवर करेक्शनसाठी बनवलेला काचेचा तुकडा नाही. यामागे एक विचार आहे, एक तत्वज्ञान आहे. ते मान्य करतं की आपलं आयुष्य आता स्थिर नाही, ते डायनामिक आहे. बरोबर. आपण सतत दूरच्या जगातून जवळच्या डिजिटल स्क्रीनकडे आपली नजर वळवत असतो. ही लेन्स एका स्टॅटिक समस्येवर स्टॅटिक उपाय देण्याऐवजी एका डायनामिक समस्येवर डायनामिक उपाय देण्याचा प्रयत्न करते. मला वाटतं यातला सर्वात मोठा बदल हा दृष्टिकोनाचा आहे. ही एका अर्थाने तंत्रज्ञानाशी शर्यतच आहे, नाही का? हा. आपण तयार केलेल्या डिजिटल स्क्रीनमुळे आपल्या डोळ्यांवर जो ताण येतोय तो कमी करण्यासाठी आपल्याला तितकंच प्रगत तंत्रज्ञान वापरावं लागत आहे, ज्यात आपलं शरीर आणि त्याचे अवयव केंद्रस्थानी आहेत. तुम्ही या चर्चेचा अगदी योग्य सारांश मांडला. आज आपण पाहिलं की चष्म्याच्या लेन्ससारखं एक साधं वाटणारं तंत्रज्ञान आपल्या बदलत्या जीवनशैलीला जुळवून घेण्यासाठी किती गुंतागुंतीचं आणि प्रगत झालं आहे. खरंय. पण यावर विचार करताना एक पुढचा प्रश्न मनात येतो, जो आपल्या श्रोत्यांनी विचार करण्यासारखा आहे. आज आपण आपल्या डोळ्यांना या नवीन डिजिटल जगाशी जुळवून घेण्यासाठी प्रगत लेन्स वापरत आहोत. पण ज्या डिजिटल उपकरणांमुळे आपल्याला या लेन्सची गरज भासत आहे, ती उपकरणं आणि त्यांच्या स्क्रीनचा आपल्या डोळ्यांवर आणि मेंदूवर दीर्घकाळ काय परिणाम होत आहे? हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि भविष्यात फक्त आपल्या चष्म्यात बदल करण्याऐवजी डोळ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन या मोबाईल आणि लॅपटॉपच्या डिझाईनमध्येच काही बदल करणं शक्य आहे का? तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या समस्येवर तंत्रज्ञानानेच उत्तर शोधायचं की समस्येच्या मुळाशीच हात घालायचा? हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे.